अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। बरवक्त इलाज न मिलने की वजह से नांदेड़ के डॉक्टर शंकरराव चौहान गवर्नमेंट हॉस्पिटल एंड कॉलेज में एक चौंका देने वाला वाकया पेश आया है, जहां गुज़िश्ता 24 घंटों के दौरान 24 मरीजों की मौत हो गई है। रियासत के मुख्तलिफ सरकारी अस्पतालों को हॉफकिन इंस्टीट्यूट से दवाइयां फराम की जाती है। गुज़िश्ता चंद दिनों से तंजीम ने दवाइयों की खरीदारी बंद रखी है, जिससे सरकारी अस्पतालों में दवाइयों की सप्लाई रुक गई है। कहा जाता है कि इसका असर नाजुक मरीजों पर होता है। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जवळपास 24 लोकांची डेथ झाल्याची माहिती दुपारी माध्यमांच्या मुळे मला मिळाली। तातडीने मी या ठिकाणी आलेलो आहे। इथले डीन यांच्याशी मी आता भेटून त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, गंभीर आहे। तातडीने याची दखल घेण्याची गरज ही आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासनाने याच्यामध्ये तातडीने विनाविलंब कारवाई करण्याची आणि त्यातून मदत करण्याची आवश्यकता आहे। 24 मध्ये 6 का 7 लहान बालक आहेत, 2 दिवसाचे 4 दिवसाचे। काही प्रसूती झालेल्या महिला संदर्भातली माहिती आहे। काही अननोन पॉइझनिंग कशामुळे झालं याची कल्पना नाही, पण ते पॉइझनिंगमुळे एक डेथ झालेली आहे। असं विविध कारणास्तव ज्या काही त्याची ब्रेकअप मिळेल तुम्हाला त्यांच्या लीडकडून, साधारण 24 लोकांची मृत्यू झालेला आहे आणि 70 लोक अजून क्रिटिकल आहेत। ही सगळ्यात गंभीर बाब आहे की 70 अर्थात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना इथे किंवा खासगी हॉस्पिटलमधून त्यांना इथे रिफर करण्यात आलेलं आहे, ही मला माहिती देण्यात आलेली आहे। जी काही प्रथम सकृतदर्शनीची माहिती मला दिसते इथे, एक तर इथल्या बऱ्याचशा नर्सेसच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांना रिप्लेसमेंट जी द्यावं लागते ते रिप्लेसमेंट या ठिकाणी दिलेलं नाहीये। डॉक्टर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे। डीपीडीसीमधून जो निधी यांच्याकरता उपलब्ध आहे ती तांत्रिक मान्यता बऱ्याच जास्त प्रलंबित आहे। काही मशीन जसं आपण सिटी स्कॅन वगैरे जे बंद पडले त्याला ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट जे करायला पाहिजे त्याचे पैसे न दिल्यामुळे एएमसी न झाल्यामुळे सिटी स्कॅनच्या मशीन्स कमी पडलेल्या आहेत, म्हणजे बंदच पडलेली आहे आणि आर्थिक अडचण आहे। आणि हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे दुपटीच्या क्षमतेने काम करत आहे। म्हणजे इथे माझ्या माहितीप्रमाणे 500 बेड्सची क्षमता असताना, बरोबर 500 क्षमता असताना 1200 रुग्णांना इथे ॲडमिट, म्हणजे दुपटीने या ठिकाणी रुग्णांची जी काही इंटेक आहे ते दुपटीने ओव्हरलोड झालेला आहे, अशी वस्तुस्थिती आहे। ओढ जास्त, संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे स्टाफ कमी पडतो, नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, निधीची उपलब्धता आहे त्यातला विषय आहे। असे अनेक विषय आहेत जे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला, माझं काही बोलणं होऊ शकलं, त्यांच्याशी मी बोलणार आहे। तातडीने यांना जी काही मदत पाहिजे, आपल्या दृष्टीने 24 लोकांचं डेथ होणं गंभीरच आहे, परंतु ही संख्या 70 क्रिटिकल आहे, त्यांच्याकडे तातडीने लक्ष द्यायची गरज आहे। आणि संख्या नियंत्रण थोडंसं देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की शासनाकडून त्यांना मदत लवकरात लवकर मिळावी। खासगी डॉक्टरांची जर गरज असेल तर त्यांच्याही काही प्रमाणामध्ये इथे मदत घ्यावी असं मी त्यांना सुचवलं आहे। आता हा निर्णय शासनाला त्यांना घ्यायचा आहे। मी त्यांना सांगितलं की जिल्ह्यातले जे काही खासगी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे माणसं कमी असतील तर मग तुम्ही खासगी डॉक्टरांची मदत घ्या। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर्स आहेत, सिव्हिल सर्जनमध्ये त्यातले काही डॉक्टर आम्ही त्यांना स्पेअर करतो आणि त्यांना जी काही गरज आहे पैशाची ती तातडीने उपलब्ध होईल अशा दृष्टीने काही निर्णय घेण्याची शासनाची तातडीने गरज आहे। त्याकरता मी उपमुख्यमंत्री अजित पवार जे वित्तमंत्री आहेत त्यांच्याशी बोलेल, आपल्या पालकमंत्र्यांशी तातडीने बोलतो मी त्यांना, आणि झालं पाहिजे अशी आमची प्रामाणिक भावना आहे। त्याच्यामध्ये म्हैसेकर जे आपले हे आहेत आता डायरेक्टर आहेत त्यांचं माझं बोलणं झालं, ते उद्या त्या सर्व घटनेसंदर्भामध्ये चौकशी करण्यासंदर्भात काही लोक त्यांनी डेप्यूट केलेले आहेत, ती टीम उद्या अपेक्षित आहे।
त्यांचे माझं मगाशी बोलणं झालं. परंतु हा भाग महत्त्वाचा आहे, गंभीर आहे, चौकशी झालीच पाहिजे. पण चौकशीबरोबर इतर रुग्णांची मात्र प्राण वाचवता आले पाहिजे, याला अधिक महत्त्व आहे असं मत आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा मी स्वतः लक्ष घालणार. औषध पुरवठा करणारी जी हाफकिंग आहे तिने औषध पुरवठा केलेला आहे, स्पष्टपणे असा अधिष्ठापन आहे. मग एनआयसी जो आहे त्या एनआयसी मध्ये लहान बाळांची औषधं आहेत का, सर्पदंशांचा अँटीवेनम आहे का, औषधांची अनेक गोष्टी आहेत जे मला तातडीने याची एवढी बारकाईने माहिती माझ्याकडे उपलब्ध नाहीये. जे काही मला सांगण्यात आलेलं आहे त्या संदर्भात मी तुमच्यासमोर माहिती दिलेली आहे. एक्झॅक्टली सगळा जो अहवाल आहे त्यांचा संबंधित जे येतील ते माहिती घेऊन सांगू शकतील आपल्याला. पण सकृतदर्शनी जे निदर्शनास आलेलं आहे ते असं आहे आणि हा विषय नियंत्रणात आला पाहिजे याला प्राथमिकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात रुग्णांचा 24 तासात मृत्यू झाला होता. आता नांदेडमध्ये मग कुठेतरी शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडली वाटत नाही का? मी काही एकदम निष्कर्ष त्याचा येणार नाही. माझी इच्छा जरूर आहे की मराठवाड्यातील, महाराष्ट्रात आहेतच आमचं सर्वांची भूमिका हीच आहे की मराठवाड्यातल्या अशा शासकीय हॉस्पिटल्सना तिथे गरीब वर्गातला माणूस अधिक येतो त्याच्याकडे सगळ्यांसाठीच पेशंट्सला मतलब कुठल्याही वर्गातला असो त्याची ट्रीटमेंट झालीच पाहिजे. पण तो शासकीय महाविद्यालय असो, आपलं सिव्हिल हॉस्पिटल असो, शासनाच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ते पूर्ण व्यवस्थितपणे रुग्णांची सेवा करण्याकरता तत्पर असल्या पाहिजेत. त्यांची जी काही त्रुटी असतील, कमतरता असतील ते मदत करायची गरज आहे. शासनाने इतर कुठे पैसे कमी जर चालतील तर इकडे दुर्लक्ष शासनाने करू नये अशी मात्र आमची. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.